ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता अर्जुनला प्रियाला हार घालायचा आहे, पण अर्जुन मात्र हार घालत नाहीये. अर्जुनची मानसिकता हार घालण्याची नाहीयेच. अर्जुनला अजिबात प्रियाला हार घालू वाटत नाहीये आणि ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आलेली आहे. सर्वजण पाहतायत आणि अर्जुन तसाच उभा आहे. इथे चैतन्य पण पाहतोय आणि डोक्याला हात लावून बसलाय. त्याला समजलंय की अर्जुन आता हार घालणार नाहीये. तर सर्वजण अर्जुनला म्हणतायत, "अर्जुन आता हार घाल." प्रिया पण त्याच्या समोर आहे आणि त्याला म्हणते की हार घाल. अर्जुन मात्र हातामध्ये हार घेऊन तसाच उभा आहे. अर्जुनला आता पुढचे विधी करण्यामध्ये कसलाच इंटरेस्ट उरलेला नाहीये. प्रियाला मात्र पटकन हे लग्न पूर्ण करायचं आहे. पटकन लग्न लावून घ्यायचंय आणि सुभेदारांच्या घरी जायचं आहे. अर्जुन मात्र हातात हार घेऊन तसाच उभा आहे. कारण त्याला त्याचं आणि सायलीचं लग्न आठवतंय. कशाप्रकारे त्या विधी होत होत्या. कशाप्रकारे तेव्हा अर्जुनने सायलीला हार घातलेला होता. सायलीने त्याला हार घातलेला होता आणि त्याच प्रसंगावर तो अडून बसलेला आहे. त्याच्या जवळच असलेला अश्विन त्याला खुणावतो. त्याच्या पाठीवर हात ठेवतो आणि अर्जुनला म्हणतो, "अर्जुन, अरे हार घाल, काय करतोयस?" अर्जुन तरी देखील तसाच स्तब्ध उभा आहे. सर्वजण त्याच्याकडे पाहत आहेत. अर्जुन अजिबात खुश नाहीये हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसतंय. तेव्हा स्वतः प्रियाच त्याच्याजवळ जाते आणि त्याच्याकडचा हार जो आहे तो आपल्या गळ्यामध्ये घालून घेण्याचा प्रयत्न करते. अर्जुनच्या हातात अजूनही तसाच हार असतो. पण आता प्रिया त्याच्याजवळ गेलेली असते आणि प्रियानेच तो हार स्वतःच्या गळ्यामध्ये घालून घेतलेला असतो आणि त्यामुळे आता तो हार अर्जुनला तिच्या गळ्यात घालण्याशिवाय पर्यायच उरलेला नसतो. सर्वजण अर्जुनला हार घाल म्हणत असतात आणि प्रियाने त्याच्यापुढं त्या मान केल्यामुळे त्याला तो हार घालण्याशिवाय पर्यायच उरलेला नसतो आणि अर्जुन तो हार घालतो आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. बळच का होईना, पण हा विधी पूर्ण झालेला असतो आणि प्रिया खुश झालेली असते. कारण काही का होईना अर्जुनने अजून एक विधी पूर्ण केलेली असते आणि प्रिया मात्र हसत असते. अर्जुनच्या चेहऱ्यावर कसलंच हास्य दिसत नसतं. पूर्णाजी पण खुश असते आणि म्हणत असते की आता लग्नविधी पूर्ण होतील आणि प्रिया आमची सून होऊन घरी येईल. अर्जुन तिच्याकडं तसाच पाहत असतो. त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनातल्या भावना स्पष्टपणे जाणवत असतात. पण प्रियाला मात्र त्याच्या भावनांशी काही देणं-घेणं नसतं. तिच्या डोक्यामध्ये एकच असतं की आज कसल्याही परिस्थितीत अर्जुनशी लग्न झालं पाहिजे आणि ती पंडितजींना म्हणते, "आम्ही आता एकमेकांना हार घातलेले आहेत. आमचं लग्न संपन्न झालं का?" तेव्हा पंडितजी म्हणतात, "असं नसतं. जोपर्यंत मंगळसूत्र घातलं जात नाही तोपर्यंत विधी पूर्ण होत नसतात. आता आपल्याला मंगळसूत्र घालण्याचा विधी करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला यज्ञाच्या समोर बसायचं आहे. तुम्ही दोघेही बसून घ्या. आपण आता लवकरच तो विधी देखील पूर्ण करणार आहोत." असं म्हणून आता प्रियाला त्या विधीसाठी तयार राहायचं आहे. आता तो विधी होणार आहे आणि तो विधी पूर्ण झाला की मगच अर्जुन आणि प्रिया हे कायमचे नवरा-बायको होणार आहेत. प्रिया मात्र खुश झालेली आहे. कारण रडत-खडत का होईना अर्जुनने हार घातलाय आणि असंच रडत-खडत आपण त्याच्याकडून मंगळसूत्रसुद्धा घालून घ्यायचं असा तिचा विचार आहे. इकडे ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि कुसुम आणि सायली त्यामध्ये अडकलेल्या आहेत. पण तेवढ्यात पोलीस येतात आणि त्यांना एक खुशखबर देतात. आता थोड्याच वेळात हे ट्रॅफिक निघणार आहे. आम्हाला तर वाटलं होतं की खूप वेळ लागणार आहे, पण दैवी चमत्कारच झाला म्हणावा लागेल आणि लगेच आता हे ट्रॅफिक दूर होईल असं तो सांगतो. तेव्हा सायली आणि कुसुम खुश होतात आणि म्हणतात, "खरोखरच दैवी चमत्कार असेल तर देव आमच्या बाजूनच आहे असं म्हणावं लागेल." आणि त्या दोघी देखील खुश होतात. आता आपण वेळेत लग्नाला पोहोचू शकतो या गोष्टीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे आपल्याला दिसत असतो. सायली म्हणते, "नक्कीच देवाच्या मनात आहे की माझं आणि अर्जुन सरांचंच लग्न व्हायला पाहिजे म्हणून तर हे संकटसुद्धा दूर झालेलं आहे." त्या दोघी त्वरित जाऊन रिक्षामध्ये बसलेल्या आहेत आणि रिक्षावाल्याला सांगतात की पटकन आपल्याला फास्ट जायचं आहे. रिक्षावाला म्हणतो, "तुम्ही काहीच काळजी करू नका. आता कसलीही गर्दी असली तरी त्या गर्दीच्या मधून मी फास्ट रिक्षा घेऊन जाईल आणि तुम्हाला वेळेत त्या ठिकाणी पोहोचवेल." कुसुम आणि सायली रिक्षात बसलेले आहेत आणि रिक्षावाला आता जोरात रिक्षा पळवत लग्न मांडवाकडे त्यांना घेऊन येत आहे. इकडे आता अग्नीचा विधी सुरू झालेला आहे. अर्जुन त्या विधीसाठी बसलेला आहे आणि प्रिया देखील त्याच ठिकाणी बसलेली आहे. अर्जुन त्या अग्नीमध्ये एक एक चमचा तूप घालत आहे आणि प्रियाने त्याचा हात धरून ठेवलेला आहे. तो विधी पार पडत आहे.
अग्नीचा विधी पार पडल्यानंतर मंगळसूत्र आणलं जाणार आहे आणि मंगळसूत्र अर्जुनच्या हातून प्रियाला घातलं जाणार आहे आणि मग या दोघांचं लग्न पूर्ण होणार आहे. आणि आता सध्या अग्निविधी चालूच असताना अर्जुनला मात्र आठवते ती म्हणजे फक्त सायली. अर्जुनला सायली आणि अर्जुनच्या लग्नातली एक एक गोष्ट, एक एक क्षण आठवते. कशाप्रकारे आपला तो विधी पार पाडत गेला होता, हे सर्व काही त्याला आठवत आहे. आत्ता त्याला काहीसुद्धा कळत नाहीये आणि समोर चाललेल्या विधीचा कसलाच अर्थ त्याच्या लक्षात येत नाही. त्याला आठवतंय ते म्हणजे सगळं जुनं. कशाप्रकारे सायली आणि त्याने फेरे घेतलेले होते. सायली आणि त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता. सायली आपल्यापासून दूर गेली आहे ही गोष्टच त्याला सहन होत नाहीये. अर्जुनचा हात बळच धरून अर्जुन त्या अग्नीमध्ये एक एक चमचा तूप घालत आहे आणि प्रिया त्याच्या हाताला हात धरून त्याला मदत करत आहे. पण अर्जुनला मात्र एक एक गोष्ट जुनी आठवते. आपल्याला कशाप्रकारे गुलाबजाम भरवलेला होता, कशाप्रकारे आपण एकमेकांचं तोंड गोड केलेलं होतं, कशाप्रकारे एके दिवशी सायली जिन्यावरून पडलेली होती तर आपला जीव तिळतिळ तुटला होता. तिला आपण पटकन दवाखान्यामध्ये घेऊन गेलो होतो. सायलीचा तो चेहरा पाहिल्यानंतर आपल्या काळजामध्ये किती धस झालं होतं, हे देखील त्याला आठवत असतं. सायलीबरोबरचा एक एक क्षण आपण कसा घालवला होता, हेच त्याला आठवत असतं. बाकी येथे चाललेल्या विधीचा कसलाच अर्थ नाही, असं अर्जुनला वाटत असतं. हे विधी म्हणजे नुसतं आपल्यावर होणारा अत्याचार आहे, अशा प्रकारेच अर्जुन ते सगळं काही सहन करत असतो. पंडितजी एक एक मंत्र म्हणून एक एक विधी मात्र पूर्ण करत चाललेले आहेत आणि लवकरच अर्जुन आणि प्रिया लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे, हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. अर्जुनला आठवत आहे की कशाप्रकारे सायलीने आपल्या जखमांवर मलम लावलेला होता. येथे चैतन्य चिंतातूर झालाय, कारण आता लग्नविधी आटपत आलेला आहे. आता लवकरच मंगळसूत्र घालण्यात येईल, पण अजून देखील सायली आलेली नाहीये. आता जर का सायली आली नाही, तर मोठा अनुचित प्रकार घडणार आहे. कारण आता पंडितजी म्हणतायत की मंगळसूत्र आणा. मंगळसूत्र आणलं की त्या मंगळसूत्राचं पूजन केलं जाणार आणि ते मंगळसूत्र अर्जुनला प्रियाच्या गळ्यात घालावंच लागणार. या गोष्टीमुळे चैतन्य मात्र चिंतातूर झालेला आहे. प्रिया पंडितजींना विचारते की आता काय राहिलंय? पंडितजी म्हणतात, गडबड करू नका. जोपर्यंत मंगळसूत्र घातलं जात नाही, तोपर्यंत लग्नविधी पूर्ण होणार नाहीयेत. प्रियाचं ते बोलणं ऐकून मात्र सर्वजण एकदम हसायला लागलेले आहेत. आजपर्यंत आम्ही उतावळा नवरा ऐकला होता, पण उतावळी बायको मात्र आजच आम्ही बघतोय, असं सर्वजण तिची चेष्टा करत आहेत. पण आपल्या घरी येण्यासाठी प्रिया आतुर झालेली आहे, हे असा त्याचा अर्थ काढतायत. खरं तर प्रियाला पटकन हे लग्न करायचं आहे. प्रिया मात्र खुश झालेली आहे. कारण आता पंडितजी म्हणतायत की थोडाच वेळ राहिलेला आहे आणि लगेच आपल्याला मंगळसूत्र घालण्याचा विधी देखील पूर्ण करायचा आहे. पंडितजीनं सांगितलं आहे की मंगळसूत्र घेऊन या. या गोष्टीवर प्रिया देखील आता खुश झालेली आहे. प्रिया पंडितजींना म्हणते की तुम्ही जरा लवकरात लवकर करा. पंडितजी म्हणतात ज्या गोष्टी ज्या त्या वेळेतच होत असतात, असं तिला सांगत आहेत. पण प्रियाच्या बोलण्यावर मांडवातले सर्व लोक मात्र हसत आहेत. कारण प्रिया खूपच उतावळेपणा दाखवते, हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. पण आता इकडं सायली मात्र लग्न मांडवाच्या बाहेर आलेली आहे. सायलीची रिक्षा त्या ठिकाणी येऊन थांबते आणि सायलीने बाहेर पाऊल टाकलेलं आहे. सायली सर्व साहित्य घेऊन त्या लग्न मांडवाच्या जवळ जाऊन पोहोचलेली आहे आणि आता ती अर्जुनपासून काहीच क्षणाच्या अंतरावर आहे. सायली खुश झालेली आहे. आता काहीच वेळात आपण आतमध्ये जाणार, पण अजून एक अडथळा तिला पार करायचा आहे. कारण प्रियाने मोठी सिक्युरिटी बाहेर लावलेली आहे. या सिक्युरिटीला भेदून तिला आतमध्ये जाणं गरजेचं आहे. पण आता यावर काय उपाय करावा, हे मात्र तिला कळत नाहीये. इकडे आता पंडितजीनं सांगितलंय की मंगळसूत्र घेऊन या. मंगळसूत्र घेऊन आल्यानंतर त्याचं पूजन केलं जाणार आहे आणि मग अर्जुनला ते मंगळसूत्र प्रियाला घालावंच लागणार आहे. इकडे विमलला सांगितलं आहे की विमल पटकन जाऊन मंगळसूत्र घेऊन ये. विमलला जाण्याची इच्छा देखील नाही, पण आता जाण्याशिवाय पर्याय देखील उरलेला नाहीये. कारण तिला तसा हुकूमच देण्यात आला आहे आणि आता थांबण्यात काही अर्थ नाही. अजूनही सायली आलेली नाहीये, त्यामुळे विमलला आता मंगळसूत्र घेऊन येण्याशिवाय पर्यायच उरलेला नसतो. विमलने ते मंगळसूत्र आणलेलं आहे आणि कल्पनाच्या हातात दिलेलं आहे. कल्पनाने ते स्वतःकडे घेतलेलं आहे आणि आता कल्पना ते मंगळसूत्र अर्जुनकडे देते. पण अर्जुन मात्र ते मंगळसूत्र घेत नाही. त्याने फक्त हात जोडून ठेवलेले आहेत आणि तो मंगळसूत्राकडे बघत आहे. मंगळसूत्राकडे पाहिल्यानंतर
अर्जुनला मात्र आपण सायलीला मंगळसूत्र घातलं होतं तेच आठवत आहे. अर्जुनने आता त्या मंगळसूत्राला हात देखील लावलेला नाहीये. अर्जुनला त्या मंगळसूत्राला हात लावण्याची देखील इच्छा उरलेली नाही. अर्जुन त्या मंगळसूत्राकडं नुसतं पाहत राहिलेला आहे. सर्वजण त्याला म्हणतायत की ते मंगळसूत्र घे. अजून त्या मंगळसूत्राचं पूजन व्हायचं आहे. तेव्हा प्रियाच ते मंगळसूत्र हातात घेते आणि म्हणते की इकडं माझ्याकडे द्या, ते मी पंडितजींकडे देते असं म्हणून तिने ते मंगळसूत्र स्वतःच्या हातात घेतलेलं असतं आणि आता पंडितजींकडे दिलेलं असतं. पंडितजी आता त्या मंगळसूत्राचं पूजन करत आहेत. त्याला हळदी कुंकू लावत आहेत. प्रिया जाम खुश झालेली आहे. आता शेवटचे काहीच क्षण उरले आहेत. आता एकदा ह्या मंगळसूत्राचं पूजन झालं की अर्जुनला ते मंगळसूत्र आपल्या गळ्यात घालावंच लागणार या गोष्टीचा आनंद तिला झालाय. पण आता आतमध्ये कसं जायचं हा प्रश्न सायली आणि कुसुम यांना पडलेला आहे. तेव्हा सायली म्हणते आता आत मात्र जाण्यासाठी खूप मोठी सिक्युरिटी आहे. आता काय करावं ते मात्र मला कळत नाहीये. तेव्हा कुसुम म्हणते तू काहीच काळजी करू नको. मी याची पण सोय करून ठेवलेली आहे. तेव्हा सायली म्हणते तू काय सोय केली आहेस मला जरा सांगशील का? इकडे लग्न मांडवात मात्र आता विधी थोड्याच उरलेल्या आहेत. मंगळसूत्राचं पूजन देखील होत आलेलं आहे आणि सर्वजण आतुरतेने अर्जुन आणि प्रिया यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. आता काहीच क्षणामध्ये अर्जुन ते मंगळसूत्र प्रियाच्या गळ्यात घालणार आहे. इकडे कुसुमने मात्र एक आयडिया करून ठेवलेली आहे. तिने बँड पथक बोलवलेलं आहे आणि ते बँड पथक बँड वाजवतच आलेलं आहे. खरं तर ते बँड पथक सत्या आणि मीरा घेऊन आलेले आहेत. सत्या आणि मीरा आलेले आहेत ते म्हणजे सायलीची मदत करण्यासाठी आणि ते बँड वाजवतच सायलीच्या जवळ आलेले आहेत. ते नाचत गात आलेले आहेत. सायली त्यांच्याकडे पाहतच राहते. हे दोघे नक्की कोण आहेत हे मात्र तिला अजून माहिती नाहीये. ती कुसुमला विचारते की हे दोघं कोण आहेत? तेव्हा कुसुम सांगते की हे तुझ्या मदतीला आलेले देवदूतच आहेत असं समज. कुसुम त्यांची ओळख करून देते आणि सायलीला सांगते की या दोघांनी ठरवलंय की तुझ्या मदतीला यायचं, तुझं आणि अर्जुनचं लग्न लावून द्यायचं. तेव्हा सत्या सांगतो की आम्ही प्रियाचा बँड वाजवायला बँडच घेऊन आलेलो आहेत. आता हे बँडवालेच तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहेत. हे ऐकल्यावर सायली जाम खुश झालेली आहे. कारण हे बँडवाले आपल्याला आतमध्ये घेऊन जाणार आणि मग आपण अर्जुनपर्यंत पोहोचू शकणार. तेव्हाच मीरा तिला सांगते की तुम्हाला वाटत असेल पण हे बँडवाले आपल्याला आतमध्ये कसं घेऊन जाणार? तर त्याचं पण एक सोल्युशन आम्ही दोघांनी केलेलं आहे आणि ते मात्र सायलीला माहीत नसतं. सायली म्हणते त्याचं काय सोल्युशन आहे? कसं तुम्ही मला आतमध्ये पाठवणार आहात? तेव्हा सत्या आणि मीरा सांगतात की त्यासाठी तर आम्ही इथं आलो आहोत ना. मी तुमच्यासाठी त्यांचा वेशच आणलेला आहे असं म्हणून सत्याने एक टोपी बाहेर काढलेली आहे. ती बँडवाल्यांची टोपी आहे आणि ती टोपी आता त्याने सायलीला घातलेली आहे. सायलीला समजलंय की आपण आता बँडवाल्यांचा वेश धारण करून आतमध्ये जाऊ शकणार आणि त्यामुळं सिक्युरिटी आपलं काहीसुद्धा करू शकणार नाही. सगळी सिक्युरिटी भेदून आता सायली आतमध्ये जाणार आहे. सत्या आणि मीरा दोघंजण बँड घेऊन आलेले आहेत. तो बँड सत्या आणि मीराने आणलेला असतो. तो सायलीसाठी आणलेला असतो आणि मग त्या बँडवाल्यांचा एक ड्रेसही सायलीसाठी मीराने आणलेला असतो. आणि मग आल्या आल्या ते दोघंजण त्यातली जी कॅप आहे ती देतात आणि सायलीच्या डोक्यावरती घालतात. हा सगळा कुसुमताईचा प्लॅन असतो. म्हणजे कुसुमताईने ठरवलेलं असतं की सायलीची मंडपात एंट्री कशा पद्धतीनं होणार आहे आणि त्यासाठी हे सगळं चालू असतं. कुसुमताईने खूप जबरदस्त अशी आयडिया केलेली असते आणि त्यानुसारच हे सगळं घडत असतं. तर इकडे सायलीला आता ते जॅकेट म्हणजे बँडवाल्याच्या युनिफॉर्ममधलं जे जॅकेट असतं ते जॅकेटही घातलेलं असतं आणि सायली त्या ड्रेसमध्येही खूपच सुंदर अशी दिसत असते. सगळेजण सायलीकडे पाहत असतात आणि सायलीकडे पाहत कुसुमताई म्हणते की खरंच खूप गोड दिसतेस गं सायली याच्यामध्ये पण. आणि मग आता पुढची कामगिरी करायची आहे ना असं म्हणत सायलीला कुसुमताई त्याचबरोबर सत्या मीरा सगळेजण सांगू लागतात. सायली पण खुश झालेली असते आणि त्याचसोबत सायलीला आनंदही झालेला असतो. कारण सायलीने आज जे काही केलेलं असतं ते खूपच जबरदस्त असतं. कारण सायली आणि अर्जुन यांचं लग्न होणार असतं ही गोष्ट खूप मोठी असते. फायनली सायली आणि अर्जुन एकत्र येणार असतात. एवढी मोठी लढाई जिंकत सायली इथंपर्यंत पोहोचलेली असते. सत्या म्हणतो की सायलीताई हे सगळं खास तुमच्यासाठी आणलेलं होतं, हे सगळं तुमच्यासाठी केलेलं होतं आणि आता तुम्ही जा बिंदास्त, प्रेमासाठी आम्ही काही करू शकतो असं म्हणत हे सगळेजण सायलीची साथ देत आहेत, सायलीला प्रोत्साहन देत आहेत, सायलीला सपोर्ट करत आहेत. मीरा म्हणते की खरंच खूप गोड दिसताय सायलीताई आणि हे एक घ्या असं म्हणत तिनं जे ट्रम्पेट आणलेलं आहे ते ट्रम्पेट सायलीच्या हातात देते.
कारण सायली एक बँडवाले बनून तिथं जात आहे, तर ते ट्रम्पेट तिच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मग सत्या त्या बँडवाल्यांना सांगतो की सायलीताईंची काळजी घ्या आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत व्यवस्थित झाल्या पाहिजेत, असं सत्या आणि मीरा यांचं सांगणं असतं. आणि सायलीला ते बिनधास्तमध्ये जा असं सांगून आता निघालेले आहेत. फायनली सायली त्याचबरोबर बँडवाले सगळेजण चाललेले आहेत आणि कुसुमताई मीराला आणि सत्याला तिथे त्यांचे आभार मानत आहे. आणि सायलीला आता सांगितलं जातं, सत्य सांगतो की त्यांना व्यवस्थित घेऊन जा आणि त्यांना कुठलाही त्रास होऊ देऊ नका. आता सत्याने ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सायली त्या बँडवाल्यांच्या मध्ये असते, तिच्या हातामध्ये ट्रम्पेट असतं, त्यामुळं कुणालाही कसलीही शंका येत नाही आणि सगळेच जण तिथे खुश झालेले असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्या बँडवाल्यांच्या मध्ये सायली निघालेली आहे. आणि या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा महत्त्वाची गोष्ट ही आहे की सायली जेव्हा त्या सर्वांच्या बरोबर चाललेली आहे तेवढ्या तिथे सिक्युरिटी असते. सिक्युरिटीला फोटो दिलेला असतो प्रियाने आणि सिक्युरिटीला सांगितलेलं असतं, परंतु सिक्युरिटी पण काहीही करू शकत नाही. कारण फायनली लग्न होत आहे, ते म्हणजे सायली आणि अर्जुन यांचंच लग्न होणार असतं. आणि इकडे आता सगळे विधी सुरू झालेले असतात. अर्जुन आणि प्रिया लग्नासाठी तिथे असतात, विधी सुरू झालेले असतात, सगळेजण तिथे असतात आणि पाहत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाला मात्र एक वेगळाच आनंद झालेला असतो. प्रियाला आनंद या गोष्टीचा होत असतो की आज माझं आणि अर्जुनचं लग्न होत आहे, आज या सगळ्यांच्या नाकावर टिचून मी सुभेदारांवर राज्य करणार आहे. त्याचबरोबर इकडे सायलीची कशी वाट लावलेली आहे या गोष्टीचा आनंद तिला होत आहे. आणि त्याचबरोबर प्रताप, रविराज सर्वजण बोलत असतात आणि अचानक कोणाचा आवाज येतोय, काय तिथं वाजवतोय हा प्रश्न पडलेला असतो. सायली मात्र ते गुरुजी सांगत असतात की आता मंगळसूत्र घाला, मंगळसूत्र घाला, मंगळसूत्राचा विधी आहे असं गुरुजी सांगत असतात. पण सायली तिथे ट्रम्पेट वाजवत असते. अर्जुनला काहीच ऐकायला येत नसतं. अर्जुनसाठी मंगळसूत्र घालणं ही गोष्ट खूपच मोठी असते. का तर मंगळसूत्राचा एकदा विधी झाला की सायली आणि इकडे अर्जुन आणि प्रिया यांचं लग्न होणार असतं आणि तो विधी होऊ द्यायचा नसतो. आणि यासाठी ह्या सर्व गोष्टी चाललेल्या असतात. आणि प्रियाला इथे अर्जुन तिथे मंगळसूत्र घालायलाच तयार नसतो आणि त्याच वेळी ट्रम्पेट वाजवत तिथे सायली पोहोचलेली असते आणि गुरुजी इकडून म्हणत असतात मंगळसूत्र घाला. आणि इकडे अर्जुन मात्र इकडे मंगळसूत्र घालायला तयारच होत नाही. सगळेजण पाहत असतात. अर्जुन मंगळसूत्र घालायला तिथे नकारच देत असतो. हातात मंगळसूत्र घेतलेलं असतं पण तो मंगळसूत्र घालायला तयार होत नाही. आणि त्याच वेळी तिथे कल्पना असते. कल्पना म्हणत असते की अर्जुन मंगळसूत्र घाल, अर्जुन मंगळसूत्र घाल, पण अर्जुन काही मंगळसूत्र घालायला तयार होत नाही. तेवढ्यातच प्रिया म्हणते कोण आहे तिकडं असं म्हणता क्षणी अर्जुन तिथं अर्जुनच्या समोर येते. ती म्हणजे सायली. तिने घातलेला असतो तो म्हणजे तो युनिफॉर्म घातलेला असतो बँडवाल्यांचा जो ड्रेस असतो त्या ड्रेसमध्ये सायली पोहोचलेली असते. आणि मग तिनं डोक्यावरची कॅप काढते. जेव्हा तिने डोक्यावरची कॅप काढते तेव्हा मात्र सगळ्यांच्या लक्षात येतं की ही सायली आहे. आणि मग प्रियाच्या तर पायाखालची जमीन सरकते. एवढी स्ट्रॉंग सिक्युरिटी, एवढं सगळं केलेलं होतं, लोकेशन चेंज केलेलं होतं, पण ही सायली पोहोचली कशी इथं? लोकेशनचा तर प्रश्नच येत नाही, कारण चैतन्य सायलीला सांगणार ही गोष्ट कोणाच्याही लक्षात येऊ शकते. मग सायली तिच्या डोक्यावरची कॅप काढते आणि ती कॅप फेकून देते आणि समोर उभी राहते आणि सांगू लागते की हो मीच आहे सायली अर्जुन सुभेदार. माझ्या नवऱ्यासोबत पुन्हा लग्न करण्यासाठी मी आलेली आहे, या भाषेमध्ये ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र तिथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो म्हणजे काहीही झालं तरी सायली लग्नमंडपात पोहोचलेली असते. सायली लग्नमंडपात पोहोचलेली आहे आणि आता सायलीचं लग्न होणार याबद्दल कुठलीही शंका उपस्थित राहत नाही. कारण सायली तिथं आली आहे. सायली म्हणते की हो मी मिसेस सायली अर्जुन सुभेदार आलेली आहे माझ्या नवऱ्यासोबत लग्न करण्यासाठी. जेव्हा सायली हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो. त्याचवेळी तिथे कल्पना, पूर्णाजी सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण सायलीला बोलायला सुरुवात करतात. कारण त्यांना तेवढंच येत असतं. त्यांना फक्त आता त्यांची तन्वी खूपच मोठी वाटत असते. जे काय करते ते तन्वी करते, जे काय करते ते तन्वीमुळं होतं आहे. या सगळा त्यांच्यावरती जो तिथे विपरीत परिणाम केलेला आहे प्रियाने, की सायली खूप वाईट आहे आणि मी खूप चांगली आहे, या गोष्टी तिने प्रत्येक वेळेस त्यांना सांगितलेल्या आहेत. त्यामुळं ह्या सगळ्यांना वाटत असतं की बरोबर आहे
तन्वी जे म्हणते तेच बरोबर आहे असं त्यांच्या डोक्यात तिथं भिनलेलं असतं आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. अर्जुन मात्र खुश झालेला असतो, का तर लग्न मंडपात सायली पोचलेली असते. पूर्णाजी म्हणते की आलीस का तू इथं? पण तुला सांगितलं होतं ना यायचं नाही म्हणून, पुन्हा आलीस का तू इथं? सायली तर डायरेक्ट म्हणते हो मी आली आहे इथं, हे लग्न मोडायला आली. जेव्हा सायली असं म्हणते तेव्हा मात्र पायाखालची जमीन सरकते, ती म्हणजे प्रियाच्या. कारण सायली जर लग्न मोडायला आली असेल तर मात्र आता संपलं, हे प्रियाच्या लक्षातच आलेलं असतं. आणि सायलीने स्पष्ट सांगितलेलं आहे, इथे मी माझ्या नवऱ्यासोबत लग्न करायला आलेली आहे आणि इथे हे लग्न होणारच आहे असं म्हणत सायली पुढे पुढे चाललेली असते. रविराज तिला थांबवत असतो. रविराज म्हणत असतो की कसं आहे, हे आधी अर्जुन विधी सगळे झालेले आहेत, मंगळसूत्राचा विधी बाकी आहे, हे लग्न होऊ दे, त्यानंतर आपण बोलायचं आहे. तेव्हा सायली म्हणत असते की नाही, मी हे लग्न मोडायला आलेले आहे, मी हे लग्न होऊ देणार नाही असं सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तिथे प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमा पाहतच असते. तेव्हा इथे प्रिया ओरडू लागते की तू इथं का आलेली आहेस, तुझी काय गरज काय होती इथं, कारण तुझी लायकी आहे का, तू इथं का पोचलेली आहे असं म्हणत ती सायलीला बोलत असते. तेव्हा सायली म्हणत असते की मी इथं माझ्या नवऱ्यासोबत लग्न करायला आलेले आहे, आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की हे सगळं खोटं आहे, कारण तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम वगैरे काही नाही, कारण ते तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. तेव्हा सायली म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे, आम्ही तुमच्यापासून ती गोष्ट लपवली म्हणून तुम्ही आम्हाला जी शिक्षा देत आहात ना ती खूप मोठी आहे. काहीही झालं तरीही आत्ता आम्ही दोघंही कोणाचं काहीही ऐकून घेणार नाही. रविराज म्हणत असतात की तुला कळत नाही आहे का एकदा सांगितलेलं? त्यावर सायली म्हणत असते की रविराज काका, तुम्हाला कायदाही कळतो आणि त्यापेक्षा प्रेमही कळतो. तुम्हाला माहितीच असेल माझं आणि अर्जुन सरांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे. एवढंच काय तर आम्ही दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुलीही दिलेली आहे. इतके दिवस आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, इथपर्यंत ठीक होतं. सायलीला सगळे निघून जा म्हणत असतात, पण सायली एक एक पाऊल पुढं टाकत ती लग्न मंडपाच्या स्टेजवर येऊन पोचलेली असते. प्रियाला मात्र राग आलेला असतो आणि प्रिया तिथून उभी राहते. त्यावेळेस अर्जुनही उठून उभा राहिलेला असतो. कल्पना म्हणत असते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, जा तू असं तिला सांगत असते. तेव्हा सायली म्हणते हे बघा आई, मागच्या वेळेस तुम्ही मला लग्नातून तिथून घरातून जायला सांगितलं, मी तुमचा आदर केला आणि त्यासाठी मी गेले, पण आता मी ऐकणार नाही, आता अजिबात मी ऐकणार नाही, कारण काहीही झालं तरी यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि मी यांची बायको आहे. प्रिया म्हणते हे शक्यच नाही आहे, अर्जुनचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे. तेव्हा सायली म्हणते त्यांनी ते त्यांच्या तोंडाने सांगू दे ना मला, तू नको सांगूस की अर्जुनचं तुझ्यावरती माझ्यावरती प्रेम आहे का नाही, त्यांनी सांगू दे, त्यांनी मला बायको मानत नाहीत किंवा त्यांचं माझ्यावरती प्रेम नाही, त्यांच्या तोंडूने ऐकू दे, मी जाते निघून असं सायली स्पष्टपणे बोलत असते. आणि त्याचबरोबर अर्जुनही उठून उभा राहिलेला असतो आणि सायलीला ती म्हणत असते की आत्ताच्या आत्ता चालती व्हायचं आहे, इथून निघ, मी तुला हाताला घरून धक्के मारून बाहेर काढत आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तन्वी बास, आत्तापर्यंत खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत मी, कारण पूर्णाजीला दिलेलं वचन आहे म्हणून हे सगळं करत होतो. कारण पूर्णाजीही तिकडून म्हणत असते की काही झालं तरीही अर्जुन तू मला वचन दिलेलं आहे हे विसरू नकोस. तेव्हा अर्जुन म्हणतो हो पूर्णाजी, मी विसरलेलंच नाही, म्हणून इतके दिवस ह्या तन्वीच्या सगळ्या गोष्टी मी टॉलरेट केलेल्या आहेत, प्रत्येक वेळेस तिनं जे म्हणाल तसं मी वागलेलं आहे, पण आत्ता नाही, आत्ता मी नाही ऐकणार. कारण अर्जुनला सायलीनं जे धाडस केलेलं आहे ते खूप मोठं होतं आणि सायलीने त्याच्यासाठी काय केलं आहे हे त्याला चांगलंच माहिती होतं. आता तिथे अश्विन आलेला असतो. अश्विन म्हणत असतं तू जा ना गं, प्रत्येक वेळेस आमच्या आनंदामध्ये विरजण टाकायला काय येत असतीस गं तू, जा बरं आत्ताच्या आत्ता इथून, काही संबंध नाही आहे, कारण तू दादाबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं होतं. हा मूर्ख अश्विन विसरलेला असतो की या सायलीने त्याचा जीव वाचवलेला आहे. आज या सगळ्या गोष्टी सायलीने त्याच्यासाठी केलेल्या होत्या, सायलीने त्याला जीव वाचवलेला होता म्हणून आज तो जिवंत आहे, नाहीतर गोळ्या खाऊन, झोपेच्या गोळ्या खाऊन त्याच्या गर्लफ्रेंडने दगा दिला तेव्हाच तो मेला असता. सायली सगळ्यांना सांगते की हे बघा, मी हात जोडून विनंती करते, कारण माझं आणि अर्जुन सरांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि अर्जुन सर माझ्याशिवाय जगू शकत नाहीत, ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं प्लीज तुम्ही हे लग्न करू शकत नाही, कारण अर्जुन सरांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे असं सायली ठणकावून सांगत असते. त्यावेळेस प्रियाने सिक्युरिटीला बोलवलेलं असतं. सगळी सिक्युरिटी तिथं आलेली असते आणि आत्ता प्रियाचा असली चेहरा हा सर्वांच्या समोर येणार असतो.
प्रियाने सगळ्या सिक्युरिटीला बोलवलेलं आहे आणि ती सिक्युरिटीला ओरडत असते, समोर जाते आणि खानदिशी सिक्युरिटीच्या कानाखाली वाजवते. सिक्युरिटीच्या कानाखाली वाजवता क्षणी सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण पाहतच राहतात, कारण प्रियाने तर सिक्युरिटीच्या कानाखाली तिथे वाजवलेली असते. असली सनसनीत कानाखाली तिनं दिलेली असते की कोणी विचारही करू शकत नाही. सुभेदार किल्लेदार घरामध्ये असली व्यक्ती असेल याचा विचारही कोणी केलेला नसतो. इथे प्रियाने ती गोष्ट केलेली असते आणि त्यामुळं सगळेजण पाहतच राहतात. आणि त्यानंतर ती सिक्युरिटीला सांगते की आत्ताच्या आत्ता या मुलीला धक्के मारत इथून बाहेर न्यायचं आहे, फरफटत न्यायचं आहे. आणि मग ती सिक्युरिटी पुढे येत असते आणि त्या क्षणी अर्जुन तिथे येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन तिथे बोलतो, माझ्या बायकोला जर हात लावला तर काय होईल एवढं लक्षात ठेवा, असं म्हणत त्याने त्या सिक्युरिटीचा हात पकडलेला आहे. आणि तसाच मुरगळायला सुरुवात केलेली असते. प्रियाच्या समोर हे सगळं घडत असतं आणि अर्जुनने त्या सिक्युरिटीला तिथे त्याचा हात मोडून त्याच्या दुसऱ्या हातात ठेवलेला असतो आणि सांगितलेलं असतं की निघायचं इथून, अजिबात इथं थांबायचं नाही आहे, निघा, चला तुमची ड्युटी कुठं आहे, बाहेर, तिकडे बाहेर जाऊन तुमची ड्युटी करायची आहे, इथे कोणीही थांबायचं नाही आहे, निघा लवकर. आणि अर्जुन सांगत असतो की आत्तापर्यंत मी सगळ्या गोष्टी टॉलरेट केलेल्या होत्या, पण आता यापुढे नाही, मी कोणाचं काहीही ऐकणार नाही. आत्तापर्यंत सगळ्यांचं सगळं ऐकून घेतलेलं होतं. पूर्णाजी, तू मला माझ्याकडून वचन घेतलं म्हणून मी या लग्नासाठीही तयार झालो होतो, पण तुम्ही कोणीही माझ्या मनाचा विचार केला नाही, माझ्या प्रेमाचा विचार केला नाही, असं सगळं अर्जुन बोलत असतो. कारण तन्वी, आजपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी मी मान्य केलेल्या होत्या, पूर्णाजीला दिलेलं वचन आहे म्हणून हे सगळं मी करत होतो, परंतु आता जे घडत आहे ते खूपच भयानक आहे. तेवढ्यात प्रतिमा तिथं आलेली असते. प्रतिमा पाहत असते. अर्जुनने स्वतः सांगितलेलं असतं की माझ्या बायकोच्या बाबतीत हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी इकडे प्रतिमा तिथं उभी राहते आणि आत्ता खरा स्टँड घ्यायची वेळ आलेली असते, कारण पूर्णाजीची अक्कल ठिकाणं आणण्याची वेळ आलेली असते. आणि ती गोष्ट केलेली असते ती म्हणजे प्रतिमाने सगळ्यांच्या समोर तिथं सांगितलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. प्रतिमा पूर्णाजीला म्हणते की पूर्णाई, मी तुम्ही मला एक वचन दिलेलं होतं, मला आठवतही नाही आहे तुम्ही मला काय वचन दिलेलं होतं, पण तुम्ही मला वचन दिलेलं होतं की त्यानुसार अर्जुन आणि तन्वी यांचं लग्न होईल. मलाही आठवत नसलेलं ते वचन, त्या वचनातून मी तुम्हाला आज मुक्त करत आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला आज शब्द देते की इथे जर अर्जुन आणि सायली यांचं लग्न झालं तर मला काही हरकत नाही आहे, मी त्या वचनातून तुम्हाला मुक्त करते, कारण त्या वचनामुळेच इथं अर्जुन सायली यांचं लग्न होऊ शकत नाही. आणि त्या वचनातून आज मी तुम्हाला मुक्त करून टाकते. आणि तेव्हा मात्र धक्का बसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रतिमा, त्याने तुला वचनातून मुक्त केले पूर्णाजी, आता मला माझं 7 जन्माचं वचन निभावायचं, मी जे वचन दिलेलं आहे 7 जन्म साथ देण्याचं, ते मला निभावू दे, असं म्हणत अर्जुनने सायलीचा हात हातात घेतलेला आहे. आणि सायलीला घेऊन तो स्टेजवर तिथं गेलेला आहे. आणि आता मंगळसूत्राचा विधी सुरू होतो. आणि अर्जुन स्वतःच्या हाताने सायलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत आहे. आणि एवढ्या छान अशा गोष्टी इथं सुरू झालेल्या असतात. आणि ते स्टेजवरती असतात ते म्हणजे विमल आणि कुसुमताई, सायलीच्या बाजूची माणसं आणि चैतन्य, कारण यांनाच खूप इच्छा आहे की सायली आणि अर्जुन यांचं लग्न झालं पाहिजे. त्यासाठी ही सर्व मंडळी तिथं असतात. आणि अर्जुन सायलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो. आणि फायनली माझ्याच नवऱ्यासोबत मी दुसऱ्यांदा लग्न करणार ही गोष्ट, सर्वांच्या समोर लग्न करणार ही गोष्ट सायलीने प्रूव्ह करून दाखवलेली असते. आणि आज सायलीने सर्वांच्या समोर अर्जुनसोबत लग्न केलेलं असतं. अर्जुनने सायलीच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळं एक भारी गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे सर्वांना पाहतच राहावं लागलेलं असतं. फायनली अर्जुन सायली यांचं लग्न झालेलं असतं आणि ते 7 जन्माचे जोडीदार झालेले असतात. कितीही काही झालं तरीही फायनली अर्जुन सायली यांचं लग्न होतं आणि अर्जुनने सायलीला दिलेलं 7 जन्माचं वचन त्याने निभावलेलं असतं. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.